सोलापूर शहरातील मुरारजीपेठ परिसरातील शेटे वस्ती रोड येथे गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने एमएससीबीच्या उच्च दाब वीज टॉवरवर चढून बसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सकाळी 10 वाजल्यापासून ही व्यक्ती टॉवरवर असल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली। सदर वीज वाहिनी सुमारे 4000 व्होल्ट क्षमतेची असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने तात्काळ वीज पुरवठा बंद केला। प्राथमिक माहितीनुसार टॉवरवर चढलेली व्यक्ती कर्नाटकातील असून ती मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। मी मोहन शामराव काळे, इथं कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून आहे महावितरण अच्छा महापारेषण कंपनीमध्ये मी कार्यरत आहे। तर ह्या आमच्या टॉवरवर हा मनोरुग्ण आहे, बहुतेक कर्नाटकातला माणूस दिसतो आहे आणि ह्याची काय मागणी आहे आम्हाला माहित नाही आहे, पण तो सध्या स्थिती तर टॉवरवर चढलेला आहे। किती व्होल्टेजचा टॉवर आहे तो? किती व्होल्टेज? हा 4000 व्होल्टेजचा टॉवर आहे आणि हॉटलाईन ह्याला म्हणतात। किती वेळ झाला तो आहे वर? हो, सकाळी 10 पासून आहे तो। अच्छा, हे नजर चुकून चढलेला आहे आणि ह्याला कोण जबाबदार नाही आहे। तर प्रशासनाची मदत मिळालेली आहे आणि पोलिसांची मदत। बरं, ती लाईन बंद केलेली आहे का? लाईन बंद आहे साहेब, लाईन बंद आहे आणि त्याच्या मनोरुग्ण असल्यामुळं त्याला खाली उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आमचे कार्यकारी अभियंता माननीय धोंगडे साहेब, मॅडम, आमच्या लोखंडे मॅडम, मेश्राम मॅडम हे तात्परतेने प्रयत्न करत आहात आणि एवढं बोलून मी 2 शब्द संपवत आहे।